आज आपण प्यार किया तो डरना क्या च्या दुसऱ्या सत्रामध्ये आहोत आणि आज आपल्यासोबत चर्चा करायला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मिश्र विवाह संस्थाचे कार्यकर्ते विशाल विमल हे सोबत आपले आहेत. मागच्या आपण प्यार किया तो डरना क्याच्या सत्रामध्ये समीना पठाण आणि वर्षा पांढरे यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांच्यासोबत चर्चेतनं आपल्याला आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह जे होतात त्याच्यातनं वेगवेगळे प्रश्न समस्या किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया कशा घडतात ते आपण बघितलं होतं. आज आपण त्याच मुद्द्यांवर विशालसोबत मोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि विशालला वेगवेगळे प्रश्न करणार आहोत. विशाल त्याची मतं, त्याच्या आलेले अनुभव किंवा त्याने याविषयी जे काही विचार केलेले आहे, चिंतन केलेले, त्याच्यातनं त्याच्या काही ज्या भूमिका बनलेल्या आहेत त्या आपल्यासोबत सांगणार आहेत. विशाल, तुझं स्वागत आहे प्यार किया तो डरना क्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. विशाल, माझा तुला पहिला असा प्रश्न आहे की तू स्वतःसुद्धा आंतरधर्मी विवाह केलेला आहे, तर तुझ्या आंतरधर्मी विवाहाची काय गोष्ट आहे ती आम्हाला पहिल्यांदा सांग आणि त्याच्यानंतर तुझ्या आंतरधर्मी विवाहाला तुझ्या घरचे आणि मित्रमंडळीच्या लोकांनी कशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या त्याही तू आम्हाला सांग. इतरांची जशी प्रेमविवाहाची गोष्ट असते तशीच माझी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं असं फारसं काही नाही. परंतु तरी पण प्रेमविवाहाची गोष्ट म्हटली की ऐकण्यासाठी सगळ्यांचेच कान, सगळ्यांनाच औत्सुक्य असतं त्याचं. तर मी पुण्यातल्या साधना साप्ताहिकामध्ये जॉब करत होतो आणि साधनेचं खाली साधनेचं पुस्तक विक्री केंद्र पण आहे. तर त्या ठिकाणी मी साधनेमध्ये काम करत असताना तिथं एक माझा आणि आरजूचा कॉमन मित्र पण होता. तर त्या मित्राला खरं तर ती भेटण्यासाठी आली होती आणि त्या मित्राला भेटायला आल्यानंतर आमच्या मग गप्पा चालू झाल्या तिघांच्या. आणि मग तिघांच्या गप्पांमधनं की आरजू ज्या पद्धतीनं बोलत होती, ज्या पद्धतीनं तिच्यामध्ये सोशल अवेअरनेस आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांविषयी ती जे मतं मांडत होती, ती मतं ऐकून खरं तर मी अवाक झालो होतो. म्हणजे आणि तिची जी भाषा होती एकंदरीत बोलण्याची, तर ती टिपिकल सदाशिव पेटी भाषा होती. अच्छा. हा, खरं तर तोपर्यंत तिचं नाव हे ते लक्षात राहणं, स्मरणात राहणं असं काहीच नव्हतं. आणि मग नंतरच्या याच्यावरती मग त्याच मित्राकरवी मग तिच्या भेटी गाठी त्या वाढत गेल्या आणि आमची मैत्री होत गेली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमातून आमचं लग्न. म्हणजे 2012ला आमची ओळख झाली. त्याच्यानंतर 2014 आणि 14ला आम्ही प्रेम आहे असं त्याला नाव दिलं खरं तर. आणि मग आम्ही 2016ला लग्न केलं. म्हणजे असा आमचा हा 4 वर्षाचा प्रवास आहे, ओळख ते लग्नामधला असं आमचं हे आहे. खरं तर म्हणजे इंटरेस्टिंग याच्यामधल्या गोष्टी ह्या आहेत सांगण्यासारख्या की आरजू आणि माझी जेव्हा ओळख झाली किंवा आमची मैत्री होती त्यावेळेस मी पण एका मुलीमध्ये एंगेज होतो. आणि त्यावेळेस त्या मुलीचं आणि माझं व्यवस्थित व्हावं याच्यासाठी आरजू प्रयत्न करत होती. आणि विशेष म्हणजे आरजूसाठी मुलगा शोधण्यासाठी मी शमशुद्दीन तांबोळी, सय्यद भाई, त्याच्यानंतर सुभाष वारे सर, या सगळ्यांच्या कानावरती आम्ही दोघांनी भेटून जाऊन सांगितलं होतं की तिच्यासाठी एक मुलगा आपल्याला शोधायचा आहे. तर अशी ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे खरं तर आमच्या दोघांची. परंतु पुढे पुढे गेल्यानंतर आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग आपणही एकमेकांचे जीवन साथीदार म्हणून एकमेकांचा विचार का करू नये असा जेव्हा प्रश्न आला तर त्यावेळेस आम्ही आमच्या दोघांचा गांभीर्याने विचार केला याच्याविषयी. म्हणजे मला आठवतं की 5 मे 2014ला मार्स बाबाच्या जन्मदिवसा दिवशी आम्ही त्या दिवशी म्हटलं की आपल्या या नात्याला आता नाव काय द्यायचं. खरं आपण जगतोय वागतोय पण हे मैत्रीच्या पुढचं आहे. याला तर मैत्री म्हणून चालणार नाही. तर आमच्या दोघांकडून आलं की याला प्रेम म्हटलं पाहिजे असं. आणि त्या क्षणाला आम्ही म्हणजे असं विचार केला की आपण एकत्रित राहायचं का भविष्यामध्ये, आपण सहजीवन म्हणून एकमेकाचा विचार करायचा. तर आम्ही त्या दोघांनीही कुठलाही विचार न करता आम्ही यस म्हटलं. आणि त्याच्यानंतर 2014 ते 2016 या 2 वर्षामध्ये आम्ही लग्नापर्यंत कधीही आम्हाला कुठलीही भीती वाटली नाही की आपण आंतरधर्मीय लग्न करतोय, मी हिंदू ती मुस्लिम, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, याचा आम्हाला खरं तर प्रश्नच असा कधी पडलेला नाही खरं तर.
आणि त्यामुळं आम्ही आमच्या दोघांच्या पातळीवरती कायमच इतकं सकारात्मक होतो की आपल्याला करायचंय, आपण काही वेगळं करत नाही. अनेक उदाहरणं जगामध्ये घडलेली आहे. हा, संत सुधारक विचारवंत पण आंतरजातीय धर्मी विवाहाचा पुरस्कार करत आहेत, म्हणजे गांधीजींपासून तर आंबेडकरांपर्यंत. तर आपण हे करतो, याच्यात कधीच चूक वाटली नाही. आणि जे काही स्पेशल मॅरेज ऍक्ट असेल किंवा भारतीय संविधान जे असेल, तर ते असं वेगळ्या पद्धतीचा जात धर्म याची काही मांडणी करतच नाहीये. हा, याचं सगळं आकलन होतच. हा, परंतु याच्यामध्ये सातत्यानं, म्हणजे मी माझा चळवळीतला प्रवास अंधश्रद्धा निर्मूलन समितीतला हा शालेय जीवनापासून राहिलेला आहे. कॉलेजला गेल्यानंतर अनिसची जी विवेक वाहिनी नावाचा जो विभाग आहे, तर त्या विभागाचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी काम करायला लागलो, आणि नंतर अनिसमध्ये, आणि नंतर परिवर्तन मिश्र विवाह संस्था, तर ह्या सगळ्याच टप्प्यांवरती आकलन वाढत गेलं सामाजिक प्रश्नांविषयीचं, जात धर्म ह्या. आणि त्याच्यामुळं कधीच मला तर असं कधीच वाटलं नाही की आपण हे वेगळं काहीतरी करतोय. आणि आजही ही भावना नाहीये की आंतरधर्मीय लग्न केलं म्हणजे आपण फार काही वेगळं केलं. तर अशी अजिबात कधीच अशी भावना राहिलेली नाहीये. हे बरोबर आहे विशाल, की तुझ्या मनामध्ये किंबहुना जे तरुण असतात, तरुणी असतात, ज्यावेळेस प्रेमात पडतात, त्यांच्या मनामध्ये ही भावना कधीच नसते. प्रेम हे सगळ्यात जास्त त्यांना महत्त्वाचं वाटत असतं. पण असं असलंही तरी आपल्या समाजामध्ये आजही आंतरजातीय आणि आंतरधर्मी विवाह केलेत, तर त्याच्यामुळे लोकांच्या हत्या होतात, लोकांना हे होतं. म्हणून मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस तू आंतरधर्मी विवाह करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस तुझ्या घरच्यांकडून आणि प्रामुख्यानं तुझ्या मित्रमंडळींकडून कशा प्रतिक्रिया तुला मिळाल्या ते आम्हाला सांग. हा, मुळात म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की माझा प्रवास हा शालेय महाविद्यालयीन जीवनापासून चळवळीचा असल्यामुळं माझ्याकडे त्याच नजरेने पाहिलं गेलं. म्हणजे मी पुणे जिल्ह्यातलं जे आंबेगाव तालुका आहे, तिथल्या मंचर जवळच्या पिंपळगाव ह्या गावातला आहे. ग्रामीण भाग आहे. धार्मिक संघटना म्हणणार नाही मी, धर्मांध संघटनेचं तिथं वर्चस्व आहे. आणि त्या भागामध्ये जरी होतो तरी मी तिथालच्या एकंदरीतच ज्या काही सांस्कृतिक काम करणाऱ्या संघटना होत्या, म्हणजे शांता शेळके प्रतिष्ठान असेल, कॉलेजमध्ये विवेक वाहिनी असेल, एकता कला ग्रुप असेल, तारुण्यवेद संघटना असेल, तर त्या भागामध्ये माझ्या गावामध्ये राजा शिवछत्रपती तरुण मंडळ आहे. तर ह्या मंडळाच्या माध्यमातून मी शालेय महाविद्यालयीन जीवनापासून सक्रिय होतो. आणि जसं जसं माझं वाचन वाढत गेलं तशा त्या समता, न्याय, स्वातंत्र्य, एकतेच्या, धर्मनिरपेक्षतेच्या भूमिका मी मांडत होतो. त्यामुळे कॉलेज जीवनामध्येच मी चळवळ्या आहे असा माझ्यावरती शिक्का होता. आणि पुढं त्यामुळं माझ्याकडून मला खरं तर लग्नाच्या वेळी अनेकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की अरे तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे. मी खरं तर अशा मला व्यक्तिशा दिलेल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया अशाच आहे, तू चुकीचं करतोय, वेगळं करतोय, किंवा माझं मत परिवर्तन करा, एकही माणूस माझ्याजवळ आला. अच्छा, ना नात्यातला आला, ना कुटुंबातला आला, ना समाजातला आला. एकही माणूस मला सांगायला पण नाही. इतर काही ठिकाणी कोण बोलला असेल तर त्यांचा तो प्रश्न, परंतु मला व्यक्तिशा कोणी आजपर्यंत सांगायला आलं नाही तू चुकलाय किंवा तू असं करावं, असं मला काही कोणी सांगायला आलं नाही. परंतु हे सगळं करत असताना मी म्हटलं की मी ज्या ग्रामीण भागातला आहे, तर त्या ग्रामीण भागामध्ये एक जगण्याची पद्धत असते, रीत असते. आणि आपण जे पाऊल उचललं ते जरी नव्याने नसलं, तर जे ग्रामीण भागामध्ये आपले कुटुंबीय राहतात, जे आई वडील राहतात, तर त्यांना त्यांच्या दृष्टीनं किंवा त्या समाजाच्या दृष्टीनं हे वेगळं काहीतरी असतं, किंवा हे तुम्ही जातबाह्य काहीतरी करता, धर्मबाह्य काहीतरी करता, आणि म्हणून हे चुकीचं असतं. त्यामुळं अनेक लोकांनी टचके टोमणे देण्याचा प्रयत्न घरच्यांना, आईला, भावांना केला. परंतु माझी गोष्टच अशी आहे की माझा सुरुवातीपासून माझ्या कुटुंबामध्ये, जसं मी वाचायला लागलो 6वी-7वी पासून, हे सगळंच म्हणजे मी पहिल्यांदा कर्मवीर वाचले, गाडगे महाराज वाचले, आंबेडकर वाचले, गांधी वाचले, असा माझा प्रवास चालू झाला. नंतर मी तुकाराम महाराज वाचले, आणि नंतर डॉक्टर दाभोळकर वाचले. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये जे वाचतेल आणि जे खटकेल, कारण ते मी घरच्यांशी बोलत होतो. आणि मी अत्यंत गरीब परिस्थितीतून आल्यामुळं खरं तर संघर्ष गरिबीतून आल्यामुळं अंगी येतो, आणि अनेक गोष्टींचं आकलन हे गरिबीमधून अधिक चांगल्या पद्धतीने होतं, असं माझं मत आहे. तर ते सगळं घरच्यांशी बोलत आल्यामुळं घरच्यांना माझी मतं पटत नसतील पहिल्या चर्चेमध्ये, दुसऱ्या चर्चेतही पटत नसतील, पण तिसऱ्या चर्चेमध्ये मी जे मांडलेलं असायचं पहिल्या चर्चेमध्ये, तिसऱ्या चर्चेमध्ये माझे घरचे माझ्या बरोबर उभे राहतात. म्हणजे हा माझा पूर्वीपासूनचा अनुभव आहे. त्यामुळं मी असं लग्न करतोय याला नकार देण्याचा घरच्यांचा प्रश्नच नव्हता खरं तर. म्हणजे माझ्या घरचे सगळे
माझ्या घरचे म्हणजे माझे ताई, दाजी, भाऊ, वहिनी, हे सगळे जर माझ्या पाठीशी हे उभे होते, तू करतोय त्याला काही आमचा विरोध नाही आणि आपण करूयात. आणि म्हणून तर मग मी पुण्यामध्ये बौद्ध जयंतीला 2016ला 21 मे 2016ला लग्न केलं. ते कुटुंबियांच्या साक्षीने लग्न केलं, आम्ही जाहीर लग्न केलं. अच्छा. कारण कुटुंबियांची साथ होती म्हणूनच केलं. बरोबर. आणि मला याच्यामध्ये काय सांगायचं माझ्या बाजूने की या आंतरजातीय आणि धर्मीय विवाहामध्ये तुम्ही जर स्ट्रॉंग असाल, कुटुंबीय जर तुमच्या बरोबर असेल, तर समाज तुमचा काही बिघडू शकत नाही. बरोबर, निश्चित. काय होतं की समाज ह्या स्पेस शोधतो ज्या धार्मिक नव्हे, धर्मांध ज्या संघटना आहेत, ह्या सगळ्या आंतरजातीय धर्मीय विवाहांना विरोध करणाऱ्या ह्या संघटना ह्या स्पेसचा फायदा घेतात. तुमच्या घरामधलं कोणी लो आहेत का, कोण फॉल्स आहेत का, ते शोधलं जातं. तुमचे कोणी विरोधक आहेत का, आणि मग त्याच्यामध्ये बरोबर ते तेल मीठ मसाला घालून बरोबर ते प्रकरण फुलवण्याचा प्रयत्न करतात. परंतु माझ्या बाबतीत असा काही प्रश्नच नव्हता. परंतु माझ्या बाजूने जरी असं असलं तरी आरजूच्या बाजूने असं नव्हतं. आरजू ही सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातल्या ग्रामीण भागातून आलेली आहे. ती एका मुस्लिम समाजामधून आलेली आहे. तिच्याही कुटुंबियांनी, आईनी या लग्नाला कधीच विरोध केला नाही. ते सगळे कुटुंबीय लग्नाला होते. परंतु लांब लांबचे जे कोणी नातेवाईक होते त्यांचा प्रखर विरोध होता ना या लग्नाला. त्यांनी प्रखर विरोध केला ह्या लग्नाला. आणि त्याच्यामुळं त्यातले आजही काही नातेवाईक नाही बोलत आमच्याशी, लक्षात म्हणजे. आणि अधिक चांगले संबंध असणारे नातेवाईक आज बोलत नाहीत. त्यामुळं आरजूला ह्या त्रासातून तिला जावं लागलं खरं, की जरी कुटुंबियांनी साथ दिली तरी काही नातेवाईकांना नाही पडलं ते त्या रीतिरिवाजाचा. आपण नातेवाईकांना याच्यामध्ये दोष देत नाहीये, परंतु ज्या वातावरणामध्ये ते राहतात त्यांच्यावरती ज्या समाजाचा, ज्या आजूबाजूच्या लोकांचा किंवा धर्म म्हणणाऱ्या लोकांचा जो पगडा असतो तो पगडा खतरनाक असतो. आणि तो पगडा काढून पुढे जाणं आणि याला समर्थन देणं ही अवघड गोष्ट आहे, चॅलेंजिंग गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते नाही उभे राहू लागले. आमचं आज आमची प्रामाणिक आणि प्रांजळ भूमिका अशी आहे की ठीक आहे, काही नातेवाईकांनी नसेल आम्हाला साथ दिली, नसेल त्यांचं काही म्हणणं, पण आम्हाला त्रास तर नाही दिला. म्हणजे मी आज विचार करतो की माझ्या घरची बॅकग्राऊंड, मी सातत्याने संवादी राहिलो परिवर्तनवादाविषयी घरच्यांशी म्हणून. नाहीतर आज मी पण नसतो. मी जर हेच लग्न 10 वर्षापूर्वी करायचं ठरवलं असतं तर मी पण आज नसतो. म्हणजे आमच्या याच्यात अनुचित प्रकार निश्चित घडू शकला असता. फक्त हे व्यवस्थित झालं दोन्ही कुटुंबियांकडून, याला एकमेव कारण की आम्ही संवादी राहिलो आणि घरच्यांनी तितकं आम्हाला समजून घेतलं. त्याच्यामुळे आम्ही जे हे काही लग्न केलं लक्षात, याच्यामध्ये क्रांती काय आम्हाला काही याच्यामध्ये अजिबात काही कौतुक वाटत नाही. परंतु ज्या कुटुंबियांना आम्हाला साथ दिली त्यांना खरं तर मला सलाम करावा असं वाटतं. कारण ते ज्या भागामध्ये राहतात, ज्या परिसरामध्ये राहतात, त्यांनी आम्हाला साथ देणं हे आव्हानात्मक गोष्ट आहे खरं तर आमच्या दृष्टीने. आता म्हणजे हे नक्कीच आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना, म्हणजे आरजूलाही आणि तुलाही तुमच्या कुटुंबियांनी साथ दिली. याच्यामध्ये तुला जे वाटतंय संवाद अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. म्हणजे तुमच्या दोघांमधला संवाद आणि तुमच्या दोघांचा तुमच्या घरच्यांची असलेला संवाद. म्हणजे घरच्यांना याची जाणीव की बाबा आपला मुलगा आणि आपली मुलगी जे काही निर्णय घेत आहेत तर ते योग्यच निर्णय घेतील अशी याची जाणीव आणि खात्री घरच्यांना असल्यामुळेच हा संवाद होऊ शकतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे विशाल तुला, की तू आता पुणे शहरातल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्येही काम करतो आणि मिश्रविवाह संस्थेमध्येही काम करतो. तर मला पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाविषयी काय भूमिका आहे ते सांग. आणि त्याच्यानंतर मिश्रविवाह संस्थेमध्ये तुम्हाला जे वेगवेगळ्या लोकांचे लग्न लावून देताना किंवा आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न घडवताना कुठल्या समस्या येतात ते सांग. आधी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि नंतर मिश्रविवाह संस्था. मी जसं मगाशी बोललो तसं मी 2002-03 पासनं आनिसच्या विवेक वाहिनी विभागामुळं आनिसशी जोडलं गेलो. तर आज तागायत मी आनिसचा एक राज्य पदाधिकारी म्हणून आज कार्यरत आहे. तर या संबंधानं आनिसनं हीच मांडणी केली की जात ही अंधश्रद्धा आहे. आणि अंधश्रद्धा ही काय करते तर अंधश्रद्धा ही शोषण करते. आणि जात काय करते तर जात ही शोषणच करते. आणि जात ही एक शोषण व्यवस्था आहे, ही मांडणी आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची. म्हणजे आजही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील हे आजही हीच मांडणी करतात की जात ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही जात पंचायती असतील
तर ह्या जात पंचायतीच्या माध्यमामधनं अनिसनी अनेक जात पंचायतींशी संवाद साधतीये. हा, अनेक जात पंचायती ह्या जात पंचांनी संवादातून त्या बरखास्त केलेल्या आहेत. आणि म्हणून जाती संबंधीची भूमिका ही अनिसची स्पष्ट आणि अत्यंत स्वच्छ आहे की जात ही एक अंधश्रद्धा आहे. आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की जाती द्वेष थांबवण्यासाठी आणि जाती अंतासाठी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांची गरज आहे. म्हणजे मी आज या ठिकाणी ठामपणे आपणाला सांगेन की महाराष्ट्रामध्ये 1989 ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली, तर आज तागाय 32 वर्षामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जितके आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न लावले असतील संघटना म्हणून, इतके आजपर्यंत कोणीच लावले नाही. कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जसे अनेक विभाग आहेत, बोबाजी संघर्ष असेल, वैज्ञानिक जाणीव असेल, तसा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह नावाचा विभाग आहे. आणि त्या विभागामार्फत महाराष्ट्रावरचे कार्यकर्ते अनेकचे विवाह लावतात. म्हणजे तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं तर बावगे सर लातूरचे आमचे प्रधान सचिव आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, तर त्यांनी एकट्याने आजवर 500 लग्न लावलेत आंतरजातीय आंतरधर्मी. आणि खरं तर म्हणजे आमच्यासारख्यांची जी प्रेरणा आहे आंतरजातीय जाती, मग अशी म्हणजे मी बोलताना सांगितलं की आमच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे की आंतरजातीय विवाह करण्याची किंवा जात ही एक शोषणकारी हे आहे, हे आम्हाला कुठून कळलं सुरुवातीला, तर हे आम्हाला अनिसमधनं कळालं ना. आणि हे आम्हाला अनिसमधनं कळालं आणि आजही अनिसची हीच भूमिका राहिलेली आहे. आणि त्यामुळं आणि अनिसची आजही हीच भूमिका आहे की जोरदारपणे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांचा पाठिंबा, समर्थन आणि पुढाकार घेऊन ही लग्न लावली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे मी 2011 पासून परिवर्तन मिश्र विवाह संस्था जी प्राध्यापक विलास वाघ आणि उषा वाघ यांनी 1975-76 पासून जी परिवर्तन मिश्र विवाह संस्था चालू केली, त्यांच्याबरोबर मी 2011 पासून काम करतोय. तर सरांनी आज सर नाहीये खरं तर, परंतु सरांनी आणि ताईंनी खूप आणि प्रचंड लग्न लावली आंतरजातीय आंतरधर्मीय. म्हणजे पोरापोरींचे बायोडेटे जमा करून त्यांना बायोडेटे दाखवण्यापासून, चॉईस करण्यापासून तर त्यांना समर्थन पाठिंबा देण्यापर्यंत परिवर्तन मिश्र विवाह संस्थेने काम केलं. आणि परिवर्तन मिश्र विवाह संस्थेची भूमिका हीच राहिलेली आहे की जातीअंत झाल्याशिवाय समाज सुखी आणि संपन्न होऊ शकत नाही. आणि ह्या भूमिकेतून परिवर्तन मिश्र विवाह संस्था देखील आजपर्यंत काम करत आहे. या सगळ्या याच्यामध्ये काही अडथळे येतात, विशेषतः परिवर्तन मिश्र विवाह संस्था जी तुम्ही चालवता, त्याचे तुम्ही सदस्य आहात, तर त्याच्यामध्ये 1-2 उदाहरणं सांगा की कशा पद्धतीचे अडथळे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांमध्ये येतात. हा, अडथळे खरं काय आहे याच्यामध्ये की आपण एका प्रवाहाच्या विरुद्ध, म्हणजे बेकायदेशीर नव्हे परंतु प्रवाहाच्या विरुद्ध, सामाजिक प्रवाहाच्या विरुद्ध आपण हे सगळं काम करतो. आणि त्याच्यामुळे निश्चित आहे की याला अडथळे येतात, धमक्या येतात. परंतु मुद्दा काय आहे की आपल्याला त्या धमक्यांना याला प्रतिक्रिया जर देत बसलं, कोर्ट कचेऱ्या जर करत बसलं तर काम मागे. म्हणजे मला आठवतं की आम्ही एक लग्न लावलं, म्हणजे आणि लातूरला लग्न लावलं गेलं. ते लातूरला लग्न लावल्यानंतर तो आमचा एक मित्र होता. आणि मग तो मित्र होता तर मग त्याला आम्हाला हे करायचं होतं. आणि तो सामाजिक दृष्ट्या ज्या लो मानल्या जातात जाती, त्या जातीतला होता. आणि पोरगी थोडीशी उच्चवर्णीय याच्यातली होती. पोरीच्या घरचे चांगले अधिकारी, क्लास 1 क्लास 2 वगैरे होते आणि राजकीय पार्श्वभूमी होती. आणि ते सगळं झाल्यानंतर लग्न लावलं लातूरला. आणि लातूरला लग्न लावल्यानंतर तो माझा मित्र असल्यामुळे ते मला भेटायला आले. तुमचा घर, पत्ता बित्ता मी सगळं शोधलंय म्हणे, पण तुम्ही अनिकचं काम करता म्हणा, मी तुम्हाला सोडतो. म्हणजे आज माझ्याकडे त्याची रेकॉर्डिंग आहेत खरं तर बघा. पण एखाद्याने जर ऐकलं तिथं, तो म्हणाले केस करायचे की त्यांच्यावरती, कोर्ट कचेऱ्या करा. तेवढंच करत बसलं तर त्याच खेटी घालत बसायच्या, काम कसं पुढं जायचं. आणि मग शेवटी ते नाही करून चालत असं. लक्षात आहे, कोर्ट कचेऱ्या करून आपला विचार पुढे गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्ही ही कामं सगळी करत असतो. याच्यामध्ये मुद्दा काय येतो की आमच्यापेक्षा सर्वाधिक धोका हा मुला-मुलीला असतो ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये. म्हणजे अलीकडच्या याच्यामधले अलीकडचं उदाहरण असं आहे की एका हिंदू मुस्लिम मुलीनं, मुलगी तहसीलदार, पोरगा एका IT कंपनीमध्ये कामाला, आणि मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लिम, त्यांनी नोटीस दिली. आणि आता अलीकडे काय झाले की मुद्रांक शुल्क विभागाच्या अंतर्गत जो नोंदणी विवाह खातं येतं,
विभाग येतो, त्या विभागाअंतर्गत आपल्याकडे लग्न लावली जातात विशेष विवाह कायदा 1954 नुसार. म्हणजे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्क विभागाच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या अंतर्गत होते. तर आता काय केले मध्यंतरी 4-5 वर्षापासून की आपण जी नोटीस देतो त्यांना, तर ती नोटीस दिल्यानंतर आम्हाला लग्न करायची अशी आपण त्यांना नोटीस देतो त्या अधिकाऱ्यांना, तर ती नोटीस आता ऑनलाईन पण आपल्याला भरावी लागते, ती ऑनलाईन दिसते सगळ्यांना. तर याच्यामुळे सगळ्यात मोठी मर्यादा ही झालेली आहे का तिथं जे धर्मांध आहे, धर्मांध नव्हे, धर्मांध जी लोक आहेत त्या त्या जातीची, त्या त्या धर्माची, ती लोक ते शोधतात आणि मुलाच्या घरी जातात ती नोटीस घेऊन, मुलीच्या घरी जातात नोटीस घेऊन. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की घरच्यांचा मुळात विरोधाचा असतो ना, आणि अशी नोटीस घेऊन जेव्हा जातात तेव्हा अधिक त्यांच्यावर दबाव निर्माण होतो आणि मग अधिक प्रश्न क्रिटिकल बनतो. अशी अलीकडे अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे एक तर तुम्हाला गंमत सांगतो, एकाने ती नोटीस काढली, त्याची प्रिंट वगैरे काढली आणि त्याच्यावरती स्पष्ट हिंदू मुस्लिम दिसत होतं. आणि लोकांना हे पण माहिती नाही बरं का, अनेकांना कोर्ट विवाह म्हणजे काय, स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणजे काय, म्हणजे याच्याबद्दल अज्ञान प्रचंड आहे. लोकांना वाटतं का कोर्ट विवाह म्हणजे आपण ज्याला स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार जे लग्न म्हणतो त्याला आपण कोर्ट मॅरेज म्हणतो समजा. अनेकांना वाटतं ते कोर्टामध्ये होतं, ते न्यायालयात होतं लग्न, न्यायालयाच्या आवारात होतं ते लग्न, वकील लावतो, त्याचा काही संबंध नाही खरं तर. मग एकाने काय केलं, ते नोटीसची एक प्रिंट काढली आणि ती प्रिंट काढल्यानंतर ती व्हायरल करायला सुरुवात केली. मग त्याच्यावरती कोणी काहीतरी केलं, एक मुलगा मुलगी काहीतरी न्यायालयाच्या आवारात कुठल्या तरी राज्यातल्या कुठेतरी सापडले असतील, त्यांचा फोटो काढला मोबाईलवर, तो त्याच्यावर चिपकवला आणि ती नोटीस एकाची आणि फोटो एकाचा. म्हणजे लोकांना इतकं, म्हणजे या सोशल मीडियाच्या याच्यामधनं आणि या ऑनलाईनच्या याच्यामधनं असे अनेक उदाहरणं येत आहेत की याचा मिसयूज अशा पद्धतीनं होतोय आणि त्याच्यामुळे अनेक धोके निर्माण झाले. खरं तर राज्य सरकारने पुढाकार घेऊन आमची ही मागणी आहे, आम्ही सरकारला निवेदन पण दिलंय की तुम्ही ही ऑनलाईन जी हे आहे तर ते बंद करा, म्हणजे त्याच्यामुळे अधिक धोके निर्माण होत आहेत. बरोबर. आता मागे जसं काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध स्त्रीवादी अभ्यासक छाया दातार यांनी एक लेख लिहिला होता या संदर्भात की कशा पद्धतीने या नोटिसा ज्या असतात तर त्या जाहीर केल्या जातात, मग तिथे जाऊनच जे तरुण असतील, तरुणी असतील, त्यांना मारहाण केली जाते किंवा त्यांच्या घरच्यांना त्रास दिला जातो. ही सगळं होतं असतं आपल्या आजूबाजूला. या संदर्भात मला पुढचा एक प्रश्न आहे की आता महाराष्ट्रामध्ये मागच्या 2-3 महिन्यांमध्ये जे काही आंतरधर्मीय विवाह झाले त्या विवाहांना केंद्रस्थानी ठेवून लव्ह जिहादचं प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात पुन्हा चर्चेले गेलं. विशेषतः नाशिकमध्ये मुस्लिम मुलगा आणि हिंदू तरुणी यांचं जे लग्न होणार होतं आणि घरच्यांचा सपोर्ट होता, पण तरीही त्या लोकांवर दबाव टाकण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. हे जे सगळं आपल्या समाजामध्ये होतंय तर हे का होतंय आणि हे जर थांबवायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, आज काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं याच्यामध्ये काय झालंय माहिती का, की ज्या धर्मांध संस्था संघटना पूर्वीपासून काम करतायत आणि त्यांना असं वाटतं की त्यांचे अजेंडे आहेत की धर्मांधतेच्या आधारे आम्ही हा देश ताब्यात घेऊ, आणि आज त्यांचेच काही लोक आज सत्तास्थानी आहेत. आणि त्याच्यामुळं एक गोष्ट निश्चित आहे की सत्तास्थानी असणारी ही जी त्यांची लोक आहेत ती लोक ह्या त्यांच्या संस्था संघटनांना, ह्या धर्मांध संस्थांना बळ देत आहेत आणि ह्या संस्था संघटनांचे आज असंच म्हणणं आहे की आमचं कोण काय बिघडू शकतं, आम्हाला कोण काय करू शकतं. आणि खरं आहे ना, आज होत पण नाहीये असं काही. म्हणजे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं करणं आणि याच्याविषयी सगळा आवाज उठवणं विरोधामध्ये ह्या आंतरजातीय आंतरधर्मीय हा त्या अर्थानं गुन्हा आहे ना. मग स्पेशल मॅरेज ऍक्टला तुम्ही आव्हान देताय. एका बाजूला स्पेशल मॅरेज ऍक्ट कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीचं लग्न करण्यासाठी तुम्हाला मुभा देतोय, म्हणजे तो विशेष जो नोंदणी विवाह अधिकारी आहे तो तुमचं पौरोहित्य करतोय, म्हणजे एका अर्थानं सरकार तुमच्या लग्नाचं पौरोहित्य करते आणि अशा ह्या संस्था संघटना अशा लग्नांना विरोध करताय, त्याच्यावरती लेबलिंग करताय. म्हणजे एका बाजूला कोण लव्ह जिहाद म्हणतंय, कोण घर वापसी म्हणतंय. म्हणजे हा काय प्रकार आहे? तर मग आता असंच म्हणायचं असेल तर आता माझ्यासारख्याने लग्न केलं याला काही घर वापसी म्हणायचं का?
हा बरं म्हणायचं असेल तर माझं म्हणणं काय त्याच्याबद्दल ते तरी कधी समजून घ्या. मला नाही म्हणायचं घर वापसी ना. मी माझ्या बायकोचं नाही नाव बदललं, मला नाही नाव बदलायचं, मी अर्जुमन नावच ठेवलं. अरे मी तिचा नवरा आहे, तिच्या नावाच्या मध्ये माझं नाव टाकण्याचा मला काय अधिकार, माझं आडनाव तिला लावण्याचा काय मला अधिकार. तुम्ही एका बाजूला व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारायच्या, घटनेनुसार देत चालतो म्हणायचा, आणि एका बाजूला परत घरवापसी म्हणायचं. म्हणजे याच्यातला मुद्दा हाच आहे की काहीतरी हा थिल्लरपणा चालू आहे. आणि हा थिल्लरपणा चालण्यासाठी जे सत्तास्थानी असतात, जे राजकीय पक्ष संघटना असतात, विरोधी असेल सत्ताधारी असेल, यांनी खरं तर ठोस भूमिका घेतल्या पाहिजे. याच्यातल्या मुद्दा काय आज की याच्यातल्या कोणत्याच पक्ष संघटना ह्या ठामपणे ठोसपणे भूमिका घेत नाहीयेत आंतरजातीय आंतरधर्मी विवाहाबाबतच्या, किंवा ह्या ज्या जातीयवादी संस्था संघटना आहेत तर त्यांच्या बाबतच्या कोणी भूमिका घेत नाहीये. त्यांच्या बाबतच्या जर भूमिका घेतल्या तर याचा विरोध आणि याची तीव्रता, याच्यामधले संघर्ष निम्म्याने टळतील. बरोबर. आता एक इथे असंही दिसतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आंतरधर्मीय विवाह झाले, ज्या विवाहांमध्ये मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लिम असते, अशा विवाहांविषयी वाद जास्त होत नाही किंवा केले जात नाही. पण जिथे मुलगा मुस्लिम आणि मुलगी हिंदू आहे तर अशा विवाहाविषयी जास्त वाद होतात. उदाहरणार्थ म्हणजे कोल्हापुरामध्ये एका मुस्लिम मुलीचा एका हिंदू मुलाशी लग्न झालं, त्याच्यावर काही वाद झाला नाही. पण नाशिकमध्ये मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी असं लग्न झालं तर खूप वाद झाला. हे का होतंय? म्हणजे जाणीवपूर्वक हिंदू मुलांनी मुस्लिम मुलींना बायको केलं तरी चालतं, पण हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांना नवरा केलेला हे चालत नाही. याच्या मागचं काय गणित आहे? नाही, याच्यामधले काय आहे का, ही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मला वाटतं पितृसत्ता जो मुद्दा आहे आणि पुरुष सत्तेचा जो मुद्दा आहे, जो आपण सातत्यानं मांडतो, तो खरं तर कारणीभूत आहे ना. मुद्दा काय होतो की मुलगा जेव्हा हिंदू असतो तर त्याला ते स्वातंत्र्य आहे ना सगळं करण्याचं, असं ते मानलं जातं. आणि होतंय काय की इथालची जी एकूण बहुसंख्याकवादी जो समाज आहे आणि त्यांच्यावर संघटना, त्या धार्मिक संघटना नाही तर धर्मांध ज्या संघटना आहेत तर त्या पण अधिक आहेत ना. त्या हिंदू समाजाचं नाव घेऊन तो हिंदू धर्म विकृत करणाऱ्या, ज्या स्वतःला हिंदू धर्माचा पाईक समजतात, ते खरे तर हिंदू नाहीयेत, ते धर्मांध आहेत. म्हणून तर मगापासून मी सातत्यानं मुद्दा म्हणून शब्द वापरतोय की ते धर्मांध आहेत. आणि धर्मांध ज्या शक्ती आहेत की त्यांना मग त्यांची जर हिंदू धर्मातली जर मुलगी असेल, ती जर गेली तर ते त्याला लव्ह जिहाद म्हणतायत ना. परंतु त्यांना जर मुस्लिम धर्मातली मुलगी इकडे आणायची असेल तर त्यांना ते घरवापसी म्हणतायत. म्हणजे यांना वाटतं की यांच्या बापाचाच हा संपूर्ण देश आहे. म्हणजे असं काही नाही, ते त्यांच्या बापाचं नाही. ओरिजिन शोधा प्रत्येकाने, तुम्हाला कळेल तुमच्यामध्ये किती मिक्सचर झाले सगळं, काय तुम्ही वंश सातत्य आणि काय जे ओरिजिनल तुम्हाला सगळं पाहिजे, तर ते काही राहिलेलं नाही आता काही. आणि ह्या बथड गोष्टी आहेत सगळ्या. हे खरं तर त्या संघटनांच्या लोकांनी एकदा लक्षात घेतलं पाहिजे, आपण एका बथड गोष्टीवरती काम करतोय. आणि तुमच्या पुढे भरपूर समाज निघून गेलाय. खरं तर या ज्या संस्था संघटना आहेत ना, हे जे मांडता यांनी किती विरोध केला. अशी लग्न थांबणार आहेत का? असे विवाह थांबणार आहेत का? तुम्ही कायद्याला घ्या, मग तुम्हाला थांबवायचे तर घ्या. सांगा तुमच्या विचाराचे सत्तास्थानी असणारी लोक आहेत, त्यांना सांगा की हे कायदे रद्द करा. हाय संसद तुमच्या ताब्यात आहे, काही प्रमाणात न्याय संस्था तुमच्या ताब्यात, सांगा रद्द करा, आणा तुमचा अजेंडा. याच्यातनं असं तुम्ही म्हणत आहात की म्हणजे ज्या लोकांनी विरोध करणारी लोक आहेत त्या लोकांनी किती विरोध केला तरी हे असे होणारे लग्न काही थांबणार नाहीत. लोक प्रेम करणं थांबवणार नाहीत, एकमेकांशी लग्न करणं थांबवणार नाहीत. हे बरोबर आहे. आणि दुसरा जो एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की आता जरी हिंदू मुस्लिम असं लोक म्हणत असले तरी एवढं मिश्रण झालेलं आहे एकमेकांच्या रक्तांमध्ये, तर तुम्ही असं वेगळं त्याला करू शकत नाही. बरोबर. माझा आता शेवटचा एक प्रश्न आहे तुम्हाला, तो असा की आता आपण आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांच्या विषयी बऱ्याचपैकी बोलतो, त्याविषयी वादविवाद होतात, पण त्याच्याविषयी भूमिका घेणारे पण लोक आहेत, त्या विवाहांना समर्थन करणारे पण लोक आहेत, आंतरजातीय आंतरधर्मी विवाह. पण तसंच आपल्या समाजामध्ये अजून असे काही विवाह आहेत की त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होतो आणि समर्थन करणारे लोक सुद्धा खूप कमी आहेत. ते म्हणजे समलैंगिक विवाह. आता जगभरामध्ये आपल्याला असं दिसून येतं, कधी काळी समलैंगिक असणं हे विकृत समजलं जायचं, पण आता विज्ञानाने असं आपल्याला दाखवून दिलं
की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीशी लग्न करणं किंवा एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाशी लग्न करणं हे सुद्धा त्यांचं त्या लोकांचं समलैंगिक असल्यामुळे ते करतात आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या काही चुकीचं नाहीये. मग असे जे लग्न होतात असे एक तर आपल्याकडे लग्न होत नाही आणि झालेत तर त्या लग्नाला खूप मोठा विरोध होतोय. तर एक परिवर्तन मिश्र विवाह संस्थेचे कार्यकर्ते म्हणून आणि विज्ञानवादी संघटना अनिच्छ कार्यकर्ते म्हणून तुमचं समलैंगिक विवाहाच्या संदर्भात काय मत आहे? नाही, खरं तर आता वर्ष दीड वर्षापर्यंत समलैंगिक संबंध ठेवणं हाच गुन्हा होता ना खरं तर. आणि त्याच्यासाठी एकूणच विविध लिंगी जे आहेत म्हणजे तृतीयाबंधींपासून तर समलिंगींपर्यंत ज्या सगळ्या संस्था संघटना यांना फार मोठा संघर्ष करावा लागला ते कलम रद्द करण्यासाठी. आणि तो खरं तर माझ्यासारखा कार्यकर्ता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा एक सकारात्मक पाऊल हे करतो. कारण कसं आहे की प्रत्येक व्यक्तीची ती गरज आहे, लैंगिकता ही ती त्या व्यक्तीची गरज आहे आणि त्या गरजेनुसार त्या व्यक्तीला कुणाचंही शोषण न करता सहमतीनं जे करावं वाटतं ते करता यायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये समलैंगिक असतील किंवा विविध लिंगी जे असतील तर त्यांच्यावरती ती बंधनं आणण्याची आणि बंधन आणणारे आपण कोण, मग नैसर्गिक भावना दाबून ठेवणारे तुम्ही आम्ही कोण. जर सगळं सहमतीनं होतंय तर तुम्ही आम्ही कोण ठेकेदार आहोत हे सगळं अडवणारे, का तुम्ही ठेका घेतलाय कोणाला अडवायचा किंवा कोणावरती बंधन आणण्याचा? तर नाही, तुम्हाला तो अधिकार नाहीये ना, हे अडवण्याचा हे करण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये तो. लक्षात म्हणजे तुम्ही निसर्गाला थोपवू पाहताय का? तर नाही, तुम्हाला थोपवू पाहणार. आणि कायदा त्यांच्या बाजूनी आहे. आता कायदेशीर त्याला अडथळे नाही आहेत, कायदेशीर अडथळे दूर झालेले आहेत. त्याच्यामुळं दोन व्यक्ती ह्या समलैंगिक असतील किंवा विविध लिंगी असतील त्यांना जर त्यांच्या पद्धतीनं आंतरजातीय असेल किंवा आंतरधर्मीय असेल आणि त्यांना हव्या त्या जोडीदाराबरोबर व्यक्तीबरोबर पुरुषाला पुरुषाबरोबर स्त्रीला स्त्री बरोबर लक्षात जर राहायचं असेल किंवा जे तृतीयपंथी आहेत त्यांना जर एकमेकांबरोबर राहायचं असेल तर त्यांना ते राहण्याचं स्वातंत्र्य आहे पूर्णपणे. आणि माणूस म्हणून त्यांचं आपण स्वातंत्र्य नाकारणारे कोण? त्यांना माणूस म्हणून जगण्याचं ते स्वातंत्र्य आहे, त्यांचे हक्क त्यांना अधिकार त्यांना ते मिळाले पाहिजेत. आणि उलट खरं तर सामाजिक संस्था संघटना जे पुरोगामी आहेत त्यांनी याचा जोरदार पाठिंबा, त्याचं समर्थन आणि त्याचा जाहीर प्रचार केला पाहिजे. आणि आपण एक माणूस म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बरोबर. विशाल विमलन यांचं म्हणणं आहे की पुरोगामी संस्था संघटना ज्या आहेत समाजामधल्या त्यांनी समलैंगिक विवाहांना पाठिंबा द्यायला पाहिजे. पण वास्तव आपलं असं दिसतं आजही की एकूण समाज म्हणून जे आपल्या समाजाची जी बैठक आहे त्या समाजाच्या बैठकीमध्ये, वैचारिक बैठकीमध्ये अजूनही समलैंगिक विवाह हे नुसते प्रतिगामी विचारांच्या लोकांनाच नाही तर पुरोगामी विचारांच्या लोकांना सुद्धा पचवणे खूप कठीण होतं. काही वेळा काही लोकांना वैचारिक म्हणजे तार्किकदृष्ट्या लॉजिकली हे मुद्दे पटतात, पण म्हणजे विचारांच्या पातळीवरती लोक म्हणतील की हे आम्हाला मान्य आहे, पण तरीही स्वतःच्या घरातला मुलगी मुलगा किंवा कोणी असेल आणि त्याचं जर समलैंगिक विवाह करण्याची इच्छा असेल तर मला नाही वाटत की तथाकथित जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात अशी लोक तयार होतील. म्हणून हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. आणि अनिस किंवा मिश्र विवाह संस्था यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या अशा लग्नांना पाठिंबा देण्याचं काम केलं जातं, त्याच्या नुसतं पाठिंबा देण्याचं नाही तर एक वैज्ञानिक त्याचं स्पष्टीकरण देण्याचं आणि वैज्ञानिकदृष्ट्या त्याचं समर्थन करण्याचं काम केलं जातं. ते काम विशाल विमल आणि त्यांचे अनेक सहकारी सातत्यानं करत असतात. आपणही त्या कामामध्ये सहभागी होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्ही विशाल विमल यांच्याशी संपर्क साधू शकतात आणि पुढील काळामध्ये आपण प्यार किया तो डरना क्या या आपल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न केलीत, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना सामोरं गेलीत ते आपण समजून घेणार आहोत. आणि याच्यातनं आपल्या सामाजिक जीवनामध्ये लोक आंतरजातीय आंतरधर्मीय समलैंगिक प्रेम विवाह याकडे कसं पाहतात, त्यांचे प्रश्न काय असतात, त्यांची सामाजिक स्थिती काय आहे हे समजून घेणं हा आपल्या कार्यक्रमाचा हेतू आहे. धन्यवाद.